श्री गुरुचरित्र महात्म्य अध्याय 17वा. ब्रह्मचार्यांना ज्ञानप्राप्ती. श्री गणेशाय नमः. एक शिष्या नामकरणी तू गुरुभक्त शिखामणी. तुझी भक्ती गुरुचरणी लीन होय निर्धारी. पर्जन्य येता पुढारा जैसा येतो सूचनावारा. सद्गुरु कृपा दैन्यहारा ऐसे गुरुचरित्र. ऐसे चरित्र कामधेनो सांगितो तुझ विस्तारोणे. एकचित्ते करुणे मोने एक शिष्या नामधारका. कृष्णवेणी तटकाशी भुवनेश्वरी पश्चिमेशी. औदुंबर वृक्षापाशी राहिले गुरुपरियेसा. गोप्य रूपे असती गुरु ठाव असे अगोचरू. अनुष्ठान धुरधरू चतुर्मास येणे परी. सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सानिधान. विशेष गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट महिमा आवडला असे. एकोणी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन. श्री गुरु परमात्मा जाणा का राहिले गोप्य रूपे. काय त्याशी तपोदेश भिक्षा मागणे काय हर्ष. हा संदेह माझ्या मानशी या ते निवारी दातारा. एक शिष्या नामधारका शिष्य मागणे पिनाका. अनिक सांगे का दत्तात्रेया गुरुमूर्तीशी. कृपा सागर दत्तात्रेय मूर्ती भिक्षुक रूपी असे दिसती. भक्तजना अनुग्रहार्थी तीर्थयात्रेशी हिंडती. अनुपम तीर्थ महिवरी असती गोप्य अपारी. गुरुमूर्ती परोपकारी प्रकट करी भक्ता लागे. भक्तजन उद्धारार्थ तीर्थ हिंडे श्री गुरुनाथ. गोप्य होया करणार्थ समस्त योनी मागती. लपविता दिनकरासी केवी लपे तेजरासी. कस्तुरी ठेविता गोप्यसी सुगंध केवी गोप्य होय. अनिक सांगेन तुझ प्रती कल्पवृक्ष जीवी जगती. येथे राहे तया क्षिती कल्पिले फळ देतसे. या कारणे तया स्थानी सांगेन तुझ विस्तारोने. प्रकट झाले गुरुमुनी एक चित्ते परियसा. करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत. शास्त्र पुराणे विख्यात सांगे सकळा विद्वाना. आद्यवेद्य असे आपण जाणे तर्कव्या कारण. अहितका प्रमाणे आचरण कर्म मार्गे रत असे. त्याही झाला एक सुत मती मंद अशी उपजत. माता पिता समस्त गेली मरुनी तयाची. दिवस मास वर्धता बाळ वर्ष 7 झाली केवळ. व्रतबंध करिता कुळाचार तया द्विज कुमाराचा. नये स्नान संध्या तयाशी गायत्री मंत्र परियेशी. वेद वैसा मूर्खाशी पशु समान झालाशी. जेथे सांगते अध्ययन आपण शिके जाऊन. तावघ्न मात्र शिकता जाण सवेची विस्मृत होय त्याशी. तया ग्रामीचे द्विजन निंदा करती आपण. विक्रगुडी जन्मोन विद्या नये तुझ लागी. तुझा पिता ज्ञानवंत वेदशास्त्र अभिजात. त्याच्या पोटी कैसा सुत उपजलाशी दगडापरी. जडो जडो तुझी जिने पित्याच्या नावा आणि लेऊने. पोट बांधुनी पाशाने वावी तोडी रिगणाशी का. जन्मुनी संसारी ऋता झालाशी सुकरापरी. तुझ गती यमपुरी आचारहीन वर्तशी. ज्याची असे विद्या एक तोची मनुष्या माझी अधिक. जैसा चिंतामणी देख तैसे विद्या परिशे. ज्याचे हृदय असे विद्या त्याशी सकळ भोग सदा. यशस्वी होय सुख संपदा समस्तामध्ये पूज्य तोची. एखाद्या समये विदशाशी चायन विद्याभ्यासाशी. पूजा करती त्याशी विदेश होय स्वदेश. श्रेष्ठ अशील वय थोर विद्या नाही अपूज्य नर. अश्रेष्ठ अशील एखादा नर विद्या असता पूज्य होय. ज्याशी नाही सहोदर तयाशी विद्या भरतार. सकळी का वद्य होय नर विद्या गुण ऐसा असे. जयाशी अशी विद्या बहुत तोची होय ज्ञानवंत. तयाची आदिही दैवत पूजा घेई सकळापाशी. एखादी समयी राजाधिपतीशी समस्त वंदिती तयाशी. राजाही आपण अशी विद्यावंत पूजितसे. ज्याचे घरी नाही धन त्याशी विद्या असे धन. शिकवायचे कारण हेची असे जानपा. एकुणी तयाचे वचन ब्रह्मचारी करी नमन. स्वामी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया. जन्मांतरी पूजा आपण केले नाही. विद्यादान नये विद्या याची कारण. काय करू म्हणत असे ऐसा आपण दोषी. जरी असेल उपाय याशी उद्धारावे जे कृपेशी. निरोपावे दातारा
परसोनी सकळ ब्राह्मण सांगती तयाशी हासन होईल पुढे जनन तधी येईल विद्यादूते तुझ कैसा विद्याभ्यास पशु केवळ नरविशेष भिक्षा मागुण उदरपोष असे रे मूर्खा कुळनाशका ऐशी निचोत्तरेशी बोलती द्विजलोक त्याशी वैराग्य धरुणी मानशी निघाला असे अरण्यात मनी झाला खेदे खिन्न म्हणे आता त्याजीन प्राण समस्त ठेविती दूषण काय उपयोग वाचून या जोडो 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 आपले जिने पशु झालो मतिहीन असता आता वाचून काय करणे म्हणून निघाला वैरागे भिल्लवाडी ग्रामाशी आला तो नर परेशी अन्न न घेई उपवाशी पातला निशी दैव वशे येथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तिथे पावला त्वरिता करी दर्शन देवीचे न करी संध्या स्नान देख अपार करतसे दुःख देवद्वारा सन्मुख धरणे घेतले तयाने येणे परी दिवस तिने निर्वाण मन करोनी अन्न उद्दक त्याजवनी बैसला होता तो द्विज नव्हे स्वप्न त्याला गुण म्हणून कोपेतो बहुमणी मणी अंबा भवानी का अपेक्षिशी मज लागे आक्रध्वनी तये वेळी शास्त्र घेऊनी प्रबळी आपली जिव्हा तात्काळी छेदनी वाहे तिचे चरणी जीवा वाहोनी अंबेशी म्हणे मागोती म्हणे परियेशी जरी तू मज उपेक्षिणी वाईन शिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानाशी कर्मिता झाला असे निशी स्वप्न झाले तयाशी एक समस्त श्रोते हो एक बाळा ब्रह्मचारी आग्रोशी आम्हावरी अरे कृष्ण पश्चिम तीरे त्वरित जाय तयस्थानी औदंबराच्या वृक्षास्थळी अशी तापशी महाबळी अवतार पुरुष चंद्रमौळी तुझे वाचा पूर्विल ऐसे स्वप्न तयाशी झाले अभिनव परेशी जागृत होता तक्षणेशी निघाला तिथुनी ब्राह्मण निघाला विप्र त्वरित पळत गेला प्रवाहात सादर लक्षिताची देखता झाला श्रीगुरुशी चरणावरी ठेवणी माता अत्यंत स्तोत्र झाला करिता श्रीगुरुमूर्ती संतोषला आश्वासित तये वेळी श्रीगुरुमूर्ती संतोषोनी माता हस्त ठेविती ज्ञान झाले तया प्रती जिव्हा आली तात्काळिक जैसा मानस सरोवरास वायस जाय परियस तो होय राजहंस तसे झाले विप्राते चिंतामणी संपर्काशी सुवर्णत्व येई लोहाशी मूर्तिका पडता जांबुनदाशी सुवर्ण जीवी होय एका तैसे तया ब्राह्मणाशी स्पर्शता गुरुचरणाशी आले सकळ विद्या त्याशी वेदशास्त्र तर्कभाषा सिद्ध म्हणे नामधारका गुरु महिमा ऐकेनिका जे स्थानी वासदेका तिथे महिमा ऐसा असे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र सविस्तार एकदा होय मनोहर सकळ विष्टे साधती इति श्री गुरुचरित्र मूर्खाशी झाले ज्ञानप्राप्त तिची कथा वर्णिली येत श्री गुरु प्रसादे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो नरसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे द्विजोद्वर नाम सप्तमोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। दत्तात्रेय महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।